सर्व शेतकरी बांधवांचे आज इस्रायल केमिकल्स लिमिटेडच्या वतीनं, त्याचबरोबर कृषी विज्ञान केंद्र बारामती आणि कृषक ॲप यांच्या वतीनं मी संजय बिरादार सर्व शेतकरी बांधवांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. त्याचबरोबर आजचा जो महत्त्वाचा विषय आहे, टोमॅटो पिकामध्ये एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन, आणि या अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये प्रामुख्यानं जे ड्रिपद्वारे खत व्यवस्थापन करावयाचं आहे, याबद्दल आज आपण या ठिकाणी माहिती घेणार आहोत. सर्वप्रथम जी कंपनी आहे इस्रायल केमिकल्स लिमिटेड, या कंपनीची जी महत्त्वाची उत्पादनं आहेत, त्याचबरोबर कंपनीची थोडक्यात माहिती ही आपल्याला या ठिकाणी मी सादर करणार आहे. इस्रायल केमिकल्स लिमिटेड या कंपनीची प्रत्यक्ष कामाला सुरुवात ही 1963 मध्ये जो इस्रायलमध्ये मृत समुद्र आहे, या मृत समुद्रामध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आली आणि 1968 मध्ये इस्रायल केमिकल्स लिमिटेड या कंपनीची स्थापना तेल अवीव, इस्रायल येथे करण्यात आली. आज जगभरामध्ये जवळपास 192 कार्यालय आणि त्यामध्ये 12,500 कर्मचारी इस्रायल केमिकल्स लिमिटेडमध्ये काम करत आहेत. सर्वात मोठी ओळख जर इस्रायल केमिकल्स लिमिटेडची आपल्या सर्वांना सांगावीशी झाली तर ती म्हणजे 1261 आणि 05234 म्हणजेच MAP आणि MKP या दोन खतां पातळीवरती सर्वात मोठ्या प्रमाणामध्ये करणारी कंपनी म्हणजेच इस्रायल केमिकल्स लिमिटेड होय. इस्रायल केमिकल्स लिमिटेडची जेवढी काही खतं आपण तयार करतो, ती खतं तयार करत असताना प्रामुख्यानं मातीची गरज, पिकांची गरज, शेतकऱ्यांच्या गरजेनुसार अन्नद्रव्यांच्या उपलब्धता आणि ज्या रेशोमध्ये अन्नद्रव्यांचं प्रमाण उपलब्ध करून देणं आवश्यक आहे, त्या रेशोमध्ये अन्नद्रव्यांची उपलब्धता आणि जी इफिशियन्सी म्हणतो आपण खतांची, ती इफिशियन्सी अतिशय चांगल्या प्रकारे देण्यामध्ये इस्रायल केमिकल्स लिमिटेड हे संशोधन करत असतं आणि मग इफिशियन्सी, इकॉनॉमी आणि ज्याला आपल्याला म्हणता येईल की एन्व्हायरमेंट, या 3 गोष्टींची काळजी घेऊन इस्रायल केमिकल्स लिमिटेड वेगवेगळ्या खतांची निर्मिती हे करत असतं. भारतामध्ये इस्रायल केमिकल्स लिमिटेड 3 प्रकारच्या खतांची उपलब्धता करतं. त्यामध्ये कंट्रोल रिलीज फर्टिलायझर्समध्ये म्हणजे जमिनीमधून द्यावयाची खतं, फर्टिगेशन म्हणजे ड्रिपद्वारे द्यावयाची खतं आणि फवारणीची खतं, अशा 3 प्रकारच्या खतांमध्ये ICL सद्यस्थितीमध्ये भारतामध्ये काम करत आहे. या सर्व खतांची जर वैशिष्ट्ये आपल्याला बघायची झाली, आपल्या सर्वांना कम्पॅटेबिलिटी चार्ट हा अत्यंत चांगल्या पद्धतीनं माहिती आहे. पण कम्पॅटेबिलिटी चार्टला अपवाद ठरणारी खतं म्हणजेच कॅल्शियम आणि मॅग्नेशियम, त्याचबरोबर कसल्याही प्रकारची कम्पॅटेबिलिटी कुठल्याही अन्नद्रव्यांसोबत न ठेवता सर्वच अन्नद्रव्यांसोबत योग्य प्रकारे काम करणारी खतं म्हणजेच ICLची खतं. जसं भारतामध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे की चुनखडीयुक्त जमिनी आहेत आणि मग चुनखडीयुक्त जमिनीमध्ये स्फुरदाची उपलब्धता ही महत्वाची अडचण आपल्याकडे दिसून येते आणि मग ही अडचण लक्षात घेऊन चुनखडीयुक्त जमिनीमध्ये सुद्धा योग्य प्रकारे स्फुरद त्या ठिकाणी उपलब्ध झाला पाहिजे, या दृष्टिकोनातून संशोधन करून इस्रायल केमिकल्स लिमिटेडनी वेगवेगळ्या इनोव्हेटिव्ह जी खतं मी यानंतर आपल्याला सांगणार आहे, त्या खतांमध्ये अशा प्रकारचं तंत्रज्ञान टाकून आपल्या खतांची इफिशियन्सी ज्याला आपल्याला म्हणता येईल, ती इफिशियन्सी वाढवून, ज्याला आपल्याला कार्यक्षमता असं सुद्धा म्हणता येईल, ती कार्यक्षमता वाढवल्यामुळं जास्तीत जास्त परिणामकारकता एकंदरीत वाढीवरती, पीक उत्पादनावरती आणि पीक उत्पादनावरती जो खर्च केलेला आहे त्याच्या नफ्यावरती आपल्याला त्यामध्ये झाल्याचं दिसून येतं. दुसरी महत्वाची बाब म्हणजे काय की जेवढी काही खतं आपण तयार करतो, ही खतं तयार करत असताना सर्वात उच्च दर्जाचा कच्चा माल जो आहे, तो कच्चा माल इस्रायलमध्ये आपल्याला मिळतो. त्यामध्ये मृत समुद्रामध्ये पोटॅश आणि मॅग्नेशियम मिळतो आणि नेगेव्ह डेझर्टमध्ये आपल्याला स्फुरद मिळतो आणि मग या सर्वांचं एकत्रीकरण करून आपण वेगवेगळ्या प्रकारची विद्राव्य खतं ही तयार करत असतो. मग त्यामध्ये MAP असेल, MKP असेल, 13-045 असेल, 0050 असेल किंवा नाविन्यपूर्ण खतं ज्यामध्ये 12-6-22, 5-45-5, पीक ऍसिड, मॅकफॉस अशा प्रकारची सर्व खतं ही इस्रायल केमिकल्स लिमिटेड तयार करतं. संपूर्ण जगभरामध्ये
7 ठिकाणी आपण या खत उत्पादन करणारे कारखाने स्थापित केलेले आहेत. त्यामध्ये हॉलंड, अमेरिका, स्पेन, इस्रायल, बेल्जियम आणि इंग्लंड. या 7 ठिकाणांहून संपूर्ण जगभरामध्ये खतांचं उत्पादन आणि पुरवठा हा प्रामुख्याने केला जातो. हॉलंड आणि अमेरिकेमध्ये कंट्रोल रिलीज फर्टिलायझर्स म्हणजेच जमिनीमधून द्यावयाची खतं, त्याचबरोबर स्पेन आणि इस्रायलमधून द्रवरूप खतं आणि विद्राव्य खतं यांची निर्मिती प्रामुख्याने केली जाते आणि बेल्जियम मध्ये सुद्धा विद्राव्य खतांची निर्मिती प्रामुख्याने केली जाते आणि स्पेशालिटी लिक्विड्सची उपलब्धता ही प्रामुख्याने इंग्लंडमधनं केली जाते. भारतामध्ये पण येणाऱ्या कालावधीमध्ये अशा प्रकारचं उत्पादन आपल्याला घेता येईल का खतांचं, या दृष्टिकोनातून आपण चाचपणी करत आहोत. सर्वात आधी जे नाविन्यपूर्ण खत आहे, त्या नाविन्यपूर्ण खताबद्दल मी आपल्याला या ठिकाणी माहिती सांगणार आहे, जे की जमिनीमधून द्यावयाचं खत आहे आणि जे पावडर फॉर्ममध्ये भारतामध्ये ICLने उपलब्ध केलेलं आहे. या खताचं नाव आहे द्रव्ये या खतामध्ये उपलब्ध आहेत. म्हणजेच गंधक हा 18.5%, कॅल्शियम 16.5%, मॅग्नेशियम 5.5% आणि पोटॅश 13.5% अशी 4 अन्नद्रव्ये ही एकाच खतामध्ये आपण उपलब्ध करून दिलेले आहेत. आणि या खताचं जर सर्वात महत्वाची बाब जर आपण बघितली तर हे खत जे इंग्लंडमध्ये ज्या बॉल्बी माइन्स आहेत, या बॉल्बी माइन्स स्क्रीन फक्त शेअर. तर सर्वात आधी आज आपण पॉलीसल्फेट या खताबद्दल माहिती करून घेणार आहोत. पॉली या शब्दावरून आपल्याला लक्षात आलं असेल की एकापेक्षा जास्त अन्नद्रव्य देणारं हे खत आणि यामध्ये प्रामुख्याने गंधक 18.5%, त्याचबरोबर कॅल्शियम 16.5%, मॅग्नेशियम 5.5%, म्हणजेच तीनही दुय्यम मूलद्रव्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, गंधक आणि प्रमुख मूलद्रव्यांपैकी पोटॅश हा 13.5% अशी 4 अन्नद्रव्ये पुरवणारं एकमेव खत म्हणजेच पॉलीसल्फेट होय. या खताच्या उत्पादन हे प्रामुख्यानं ज्या इंग्लंडमध्ये बॉल्बी माइन्स आहेत, या बॉल्बी माइन्समधून या खताचं उत्पादन हे घेतलं जातं. बॉल्बी माइन्समध्ये पॉलीहॅलाइटच्या माइन्स आहेत. पॉलीहॅलाइटच्या माइन्समध्ये जो गंधकयुक्त खनिज मिळतो, या गंधकयुक्त खनिजाला बारीक केलं जातं, चुरा केला जातो, भुगा केला जातो, चाळणी केली जाते. चाळणी करून मग बॅगिंग केलं जातं. बॅगिंग करून संपूर्ण जगभरामध्ये हे खत पुरवलं जातं. यावरनं आपल्याला एक बाब लक्षात आली असेल, ती म्हणजे काय, की या खताचं उत्पादन कुठल्याही प्रकारच्या कारखान्यामध्ये कसल्याही प्रकारची रासायनिक प्रक्रिया किंवा अभिक्रिया न करता माइन्समधनं हे खत डायरेक्ट शेतकऱ्यांच्या शेतावरती पोहोचवलं जातं. यामुळं या खताला 100% नैसर्गिक खत म्हणून मानलं गेलेलं आहे. त्याचबरोबर जेवढे काही पाश्चात्य राष्ट्र आहेत, त्यामध्ये प्रामुख्याने अमेरिका असेल, इंग्लंड असेल, युरोपियन युनियन असेल किंवा इस्रायल असेल, नेदरलँड असेल, यासारख्या सर्वच देशांनी या खताला 100% सेंद्रिय खत म्हणून मान्यता दिलेली आहे. आणि सोबत या खताला सेंद्रिय खत प्रमाणीकरण करणाऱ्या ज्या यंत्रणा आहेत, त्या यंत्रणांनी सुद्धा, जशा की OMRI असेल, OFNG असेल, यासारख्या यंत्रणांनी या खताला सेंद्रिय खत म्हणून प्रमाणित केलेलं आहे. जेव्हा हे खत जमिनीमध्ये जातं, पाण्याच्या संपर्कामध्ये येतं, त्यावेळेस यामध्ये असणारे जे 4ही घटक कॅल्शियम, मॅग्नेशियम, गंधक आणि पोटॅश सेंद्रिय स्वरूपामध्ये पिकाच्या वाढीच्या गरजेनुसार आणि आवश्यकतेनुसार त्या ठिकाणी उपलब्ध करून दिले जातात. या खताचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे काय, की या खताचा pH हा उदासीन असल्यामुळं या खतामधली सर्वच अन्नद्रव्ये ही अतिशय सहजतेने त्या ठिकाणी पिकांना मिळतात. त्याचबरोबर इतर अन्नद्रव्यांसोबतची जी कम्पॅटिबिलिटी आहे, ती ह्या खतामधले 4ही अन्नद्रव्य इतर अन्नद्रव्यांसोबत कम्पॅटेबल असल्यामुळे कसल्याही प्रकारची स्पर्धा त्या ठिकाणी न होता किंवा फिक्सेशन त्या ठिकाणी न होता सर्वच अन्नद्रव्ये हे अतिशय सहजगत्या पिकाला त्या ठिकाणी मिळतात. आणि आपल्याला सांगितल्याप्रमाणे यामधला कॅल्शियम, गंधक आणि पोटॅशियम ही गुणवत्ता जोपासण्यामध्ये आपल्याला मदत करतात आणि मॅग्नेशियम हा आपल्याला कायिक वाढीमध्ये हरितद्रव्य संश्लेषणाचा वेग वाढवण्यामध्ये मदत करतो. असं हे एकमेव द्वितीय खत पॉलीसल्फेट भारतामध्ये जमिनीमधून वापरण्यासाठी इतर खतांसोबत आपल्याला हे भारतामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे. जर का पिकं 3 महिन्याची असतील तर त्या ठिकाणी प्रामुख्यानं
50 ते 75 किलो प्रति एकरी 3 ते 6 महिने कालावधीची पिकं असतील तर 75 ते 100 किलो प्रति एकरी आणि 6 महिने ते पुढे पुढच्या कालावधीची जी काही पिकं असतील त्या ठिकाणी 100 किलो ते 150 किलो प्रति एकरी याप्रमाणे या खताचा वापर करणं आवश्यक आहे लागवडीच्या वेळेस. यानंतर विद्राव्य खतांची श्रेणी मी आपल्यासमोर ठेवत आहे आणि यामध्ये सर्वात आधी पहिलं ग्रेड आणि सर्वात नवीन ग्रेड ज्याला आपल्याला म्हणता येईल जी भारतामध्ये ICL ने दाखल केलेली आहे ती म्हणजे 8-0-47 अधिक 7% गंधक यामध्ये 8% नत्र हा नायट्रेट स्वरूपामध्ये आहे 47% पोटॅश आपण दिलेला आहे आणि गंधक 7% प्रमाणामध्ये आपण या ग्रेडमध्ये दिलेला आहे आणि याचा सामू जर आपण बघितला तर तो आहे 2.8 आणि विद्राव्यता ही 190 ग्रॅम प्रति लिटर पाणी जड धातू किंवा क्लोराईडचं प्रमाण हे अत्यंत कमी आणि हानिकारक घटकांचं प्रमाण कॅडमियम आर्सेनिक अशा घटकांचं प्रमाण हे अतिशय कमी आपण दिलेलं आहे. या ग्रेडची जर तुलना आपण जुन्या ग्रेड किंवा प्रचलित ग्रेड सोबत जर केली तर त्यामध्ये प्रामुख्याने 13-0-45 यामधला जो नत्र आणि पोटॅश हा जो रेशो आहे हा रेशो आपल्याला प्रामुख्यानं तुलना जर केली तर हा रेशो आपल्याला या ग्रेडमध्ये 1:6 या प्रमाणामध्ये मिळतो आणि हा रेशो 1:6 या प्रमाणामध्ये असल्यामुळं जास्तीत जास्त पोटॅशची उपलब्धता त्या ठिकाणी होते आणि म्हणून आपल्याला जे गुणवत्तेवर परिणाम करणारा जो पोटॅश आहे तो आपल्याला या ग्रेडमधनं जास्त उपलब्ध होतो. त्याचबरोबर SOP मधला गंधक आणि पोटॅशचा जो रेशो आहे तो रेशो सुद्धा या ग्रेडमध्ये आपण 1:6 या प्रमाणामध्ये आपण दिलेला आहे. तोच जर रेशो आपण बघितला SOP मध्ये तो 1:2.7 याप्रमाणे येतो आणि यावरनं आपल्याला लक्षात येईल की या ग्रेडमध्ये या रेशोमध्ये अन्नद्रव्य उपलब्ध करून दिलेली असल्यामुळं पोटॅश आणि गंधकाची उपलब्धता ही अतिशय चांगल्या प्रकारे होते आणि त्याचा परिणाम पीक उत्पादनावरती, उत्पादकतेवरती याचबरोबर जे गुणवत्तापूर्ण उत्पादन आपण घेणार आहोत त्या गुणवत्तापूर्ण उत्पादनावरती चांगला परिणाम गंधक आणि पोटॅशचा झालेला आपल्याला दिसून येईल. त्याचबरोबर ज्या रेशोमध्ये नत्र आणि पोटॅशची गरज आहे त्याच रेशोमध्ये आपण या ग्रेडमध्ये नत्र आणि पोटॅश उपलब्ध करून दिलेला असल्यामुळं अतिशय जास्तीची कायिक वाढ पण होणार नाही. अतिशय कमी प्रमाणामध्ये कायिक वाढ होत राहील आणि सोबत पोटॅशची उपलब्धता आणि गंधकाची उपलब्धता त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे होती. अशी ही पहिली ग्रेड. यानंतर फर्टिफ्लो 5:45 अधिक 8 झिंक या ग्रेडमध्ये विशेष स्वरूपामध्ये आपण उपलब्ध करून दिलेला आहे आणि सोबत 45% स्फुरद हा आपण ग्रेडमध्ये या दिलेला आहे. 8% झिंक हा प्रामुख्यानं संजीवक, संप्रेरक त्याचबरोबर वनस्पतीच्या शरीरामध्ये जी उत्प्रेरक तयार करणं आवश्यक असतं त्यासाठी आवश्यक असणारा घटक मानला जातो आणि हा घटक या ग्रेडमध्ये आपण चिलेटेड स्वरूपामध्ये उपलब्ध करून दिलेला आहे. या ग्रेडचा जर pH आपण बघितला तर तो आहे 3 आणि विद्राव्यता आहे 400 ग्रॅम प्रति लिटर पाणी. अशी ही नाविन्यपूर्ण ग्रेड 5:45 अधिक 8 झिंक यामधला जर आपण नत्र, स्फुरद, पालाश आणि झिंकचा रेशो बघितला तर जवळपास 1:2.7 दिसून येईल आणि या रेशोमुळं सर्व अन्नद्रव्यांची उपलब्धता त्यातल्या त्यात झिंकची उपलब्धता ही अतिशय चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी झालेली दिसून येईल. यानंतर एक नवीन ग्रेड ज्याला आपल्याला म्हणता येईल फर्टिफ्लो 12-6-22 अधिक 12 कॅल्शियम ऑक्साईड अधिक सर्व प्रकारचे सूक्ष्म अन्नद्रव्य आपण या ग्रेडमध्ये उपलब्ध करून दिलेले आहेत. यामध्ये नायट्रोजन 12%, 6% स्फुरद, पोटॅशियम 22% आणि कॅल्शियम हा कॅल्शियम ऑक्साईडच्या स्वरूपात 12% या प्रमाणामध्ये दिलेला आहे. या ग्रेडचा जर आपण सामू बघितला तर तो आहे 3.7 आणि विद्राव्यता ही 400 ग्रॅम प्रति लिटर पाणी. यामधला नत्र, स्फुरद, पालाश आणि कॅल्शियमचा जर रेशो आपण बघितला तर तो आहे 2:1:4:2 या प्रमाणामध्ये असल्यामुळं नत्र, स्फुरद, पालाश आणि कॅल्शियम त्यातल्या त्यात कॅल्शियमची उपलब्धता ही कॅल्शियम ऑक्साईडच्या स्वरूपामध्ये असल्यामुळं आणि कायिक वाढीच्या अवस्थेमध्ये कॅल्शियमचा पुरवठा या ग्रेडच्या माध्यमातून जर आपण केला तर नंतर कॅल्शियमच्या कमतरता हे आपल्याला प्रामुख्यानं फळांवरती पाहता येत नाहीत आणि त्याला पर्याय म्हणून सुरुवातीच्या अवस्थेमध्ये आपल्याला कॅल्शियमची जास्तीत जास्त उपलब्धता करून देण्यासाठीची ग्रेड म्हणजेच 12-6-22 अधिक 12 कॅल्शियम ऑक्साईड होय. यानंतर इस्रायल केमिकल्स लिमिटेडची जी पेटेंटेड उत्पादनं आहेत त्यामध्ये मॅकफॉस,
0,5518 अधिक 7 मॅग्नेशियम ऑक्साईड, यामध्ये स्फुरद 55%, 18% पोटॅश आणि मॅग्नेशियम 7%. तिन्ही अन्नद्रव्यांचं एकत्रीकरण जर आपण केलं तर जवळपास 80% अन्नद्रव्ये देणारी ही ग्रेड. या ग्रेडचा पीएच 3.7, विद्राव्यता ही 400 ग्रॅम प्रति लिटर आणि हानिकारक घटकांचं प्रमाण हे अत्यंत कमी. या ग्रेडचं वैशिष्ट्य जर आपण मॅग्नेशियम हा मॅग्नेशियम ऑक्साईडमध्ये देत असताना सुद्धा यामध्ये स्फुरद आणि मॅग्नेशियमचं संयोग किंवा प्रेसिपिटेशन न होता हे तिन्ही घटक अतिशय सहजपणे पिकांना उपलब्ध करून देणारी ही पेटेंटेड टेक्नॉलॉजी. त्याचबरोबर या ग्रेडचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे काय, की ज्या ठिकाणी जड पाणी आहे असणारी ही अन्नद्रव्ये अतिशय सहजतेनं त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्याची क्षमता ही या ग्रेडमध्ये आहे. त्यामुळे ही अशी नाविन्यपूर्ण पेटेंटेड आयसीएलची ग्रेड म्हणजेच मॅकफॉस 0,5518 अधिक 7 मॅग्नेशियम ऑक्साईड. यानंतर सर्वात प्रीमियम असणारी ग्रेड आयसीएलची ते म्हणजे पेकासिड 0,60,20. यामध्ये स्फुरद 60%, 20% पोटॅश म्हणजे जास्तीचा स्फुरद आणि पोटॅश सोबत म्हणजे दोन्ही एकत्रित जर आपण केलं तर 80% अन्नद्रव्ये देणारी ही ग्रेड. यामध्ये क्लोराईडचं किंवा हानिकारक घटकांचं प्रमाण हे अत्यंत कमी आणि आतापर्यंत सांगितलेल्या सर्व ग्रेडपेक्षा सर्वात कमी सामू म्हणजे 2.2 आणि विद्राव्यता ही 670 ग्रॅम प्रति लिटर पाणी अशी विद्राव्यता असल्यामुळं आपल्याला या 80% अन्नद्रव्यांची उपलब्धता ही त्या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे होते आणि आपल्याला चुनखडीयुक्त जमिनीमध्ये जी स्फुरदाची उपलब्धता हा चॅलेंजिंग विषय होता, तो त्या स्फुरदाची उपलब्धता या ग्रेडमधनं अतिशय चांगल्या प्रकारे होते आणि या ग्रेडचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे काय, की या ग्रेडमध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियम हा एकत्रितपणे मिसळून ड्रिपद्वारे आपण कॅल्शियम आणि मॅग्नेशियम युक्त खतं या खतासोबत देऊ शकतो. त्याचबरोबर या खताचा वापर केला असता आपल्याला ॲसिड ट्रीटमेंट ज्याला आपल्याला म्हणता येईल, ती ॲसिड ट्रीटमेंट सुद्धा आपल्या ड्रिप सिस्टमची होऊन जाते आणि सोबत आपल्याला ड्रिप स्वच्छ होणे किंवा जे काही ड्रिपर्स आपले चोक झाले असतील ते स्वच्छ होण्यासाठी सुद्धा या ग्रेडचा वापर हा आपल्याला करून घेता येतो. असं हे नाविन्यपूर्ण फेकासीड हे एकमेव प्रीमियम ग्रेड आयसीएलची. जसं मी सुरुवातीला आता या ग्रेडचं माहिती देत असताना सांगितलं, की कॅल्शियम आणि मॅग्नेशियम सोबत या ग्रेडचा आपण वापर करू शकतो. या चित्रावरून हे स्पष्ट होतंय, की उजव्या बाजूला आपण पेकासीड सोबत कॅल्शियम आणि मॅग्नेशियम एकत्रित दिलेलं असताना सुद्धा त्या ठिकाणी त्याचं संयुग तयार न होता किंवा प्रेसिपिटेशन तयार न होता कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि पिकासीड मध्ये असणारा 60% स्फुरद आणि 20% पोटॅश याचं कसल्याही प्रकारे कुठेही संयोग न झाल्यामुळं अतिशय स्वच्छ अशा प्रकारचं द्रावण ज्यामधनं आरपार आपण पाहू शकतो असं द्रावण आपल्याला त्या ठिकाणी मिळतं आणि यावरनं हे स्पष्ट होतं, की कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅश आणि स्फुरद हे चारही घटक या ग्रेडच्या माध्यमातून अतिशय सहजतेनं पिकांना उपलब्ध होतात. याउलट इतर कंपन्यांच्या कॅल्शियम आणि मॅग्नेशियम सोबत जर का आपण स्फुरदयुक्त ग्रेडचा वापर एकत्रित देण्याचा प्रयत्न केला, तर स्फुरदाचं संयोग हे कॅल्शियम आणि मॅग्नेशियम सोबत होऊन कॅल्शियम फॉस्फेट आणि मॅग्नेशियम फॉस्फेट हे त्या ठिकाणी तयार होतं आणि मग त्यामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, स्फुरद आणि पोटॅश याची उपलब्धता त्या ठिकाणी होताना दिसून येत नाही. म्हणून आयसीएलच्या ग्रेड या इतर कंपन्यांपेक्षा वेगळ्या ग्रेड आहेत. जसं मी आपल्याला सांगितलं, की 8,047 अधिक 7% गंधक ही एनओपी म्हणजेच 13,045 आणि एसओपी म्हणजे 0,050 या 2 ग्रेडला पर्यायी ठरणारी ग्रेड. त्यानंतर सर्व गुणसंपन्न जी ग्रेड आपल्याला सांगितली ते म्हणजे 12,622 अधिक 12 कॅल्शियम ऑक्साईड ज्याच्यामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्य पण अंतर्भूत केलेले आहेत. त्याचबरोबर 5,45 5 अधिक 8 झिंक ज्याच्यामध्ये 8% झिंक हा चिलेटेड स्वरूपामध्ये आपण उपलब्ध करून दिलेला आहे. आणि पेटेंटेड तंत्रज्ञानावरती आधारित मॅकफॉस 0,5518 अधिक 7% मॅग्नेशियम आणि पेकासीड 0,60,20 या 5 ग्रेडबद्दल या ठिकाणी माहिती दिली. या 5ही ग्रेडचं वैशिष्ट्य म्हणजे काय, की या 5ही ग्रेडचा पीएच किंवा सामू हा अत्यंत कमी आहे. त्याचबरोबर विद्राव्यता ही अतिशय जास्तीची आहे. त्याचबरोबर या ग्रेडचा पीएच कमी असल्यामुळे आपल्याला जी ड्रिप सिस्टम चोक होणे किंवा बंद पडणे ही अडचण त्या ठिकाणी होत नाही आणि जास्तीत जास्त स्फुरदाची आणि ज्या रेशोमध्ये अन्नद्रव्यांची गरज असते, त्या रेशोमध्ये अन्नद्रव्यांची उपलब्धता ही आपण या ग्रेड्समध्ये करून दिलेली
आहे. करण्यात आलेलं तंत्रज्ञान आहे, जे की ICLनी बेन गुरियन युनिव्हर्सिटी सोबत संशोधन करून या तंत्रज्ञानाची निर्मिती केलेली आहे. जे प्रचलित खतं होते आपली 1261, 00, 52, 34 किंवा 13, 045 अशा प्रकारच्या खतांची फवारणी केली असता, डाव्या बाजूला जे पान या ठिकाणी दिसत आहे, त्यावरती अतिशय मोठ्या-मोठ्या आकाराचे पाण्याचे थेंब तयार झालेले दिसून येतात आणि थोड्या वेळानंतर हे पाण्याचे थेंब खाली गळून पडतात आणि त्यासोबत त्यामध्ये असणारे अन्नद्रव्य पण त्या ठिकाणी पर्णरंध्रांच्याद्वारे शोषण केले जात नाहीत. म्हणून या फर्टिवान तंत्रज्ञानाची निर्मिती ICLने केली आणि उजव्या बाजूचं जे पान आहे, त्यावरती फर्टिवान तंत्रज्ञानावरती आधारित ज्या फवारणीच्या ग्रेड्स आहेत, त्याची फवारणी केली असता अतिशय छोट्या-छोट्या आकाराचे पाण्याचे थेंब हे संपूर्ण पानावरती आपल्याला पसरलेले दिसून येतील, कारण यामध्ये आपण स्प्रेडर दिलेला आहे. याचबरोबर हे पाण्याचे थेंब खाली गळून पडणार नाहीत, पानावरती चिटकून राहतील, यासाठी आपण या ग्रेडमध्ये स्टिकर दिलेलं आहे. त्यामुळे ते पानांवरती हे पाण्याचे थेंब त्या ठिकाणी चिटकून राहतात आणि सोबत या ग्रेडमध्ये आपण ह्युमेक्टंट दिलेला असल्यामुळं पानांची जी आर्द्रता असते, ती आर्द्रता टिकवून ठेवण्यामध्ये आपल्याला मदत होते आणि आर्द्रता टिकून राहिली, की अन्नद्रव्यांचं शोषण हे त्या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे झाल्याचं आपल्याला दिसून येतं. असं फर्टिवांट तंत्रज्ञानावरती आधारित न्यूट्रिवॉन्ट सीरीजमध्ये इस्रायल केमिकल्स लिमिटेडने स्टार्टर ही सुरुवातीच्या कायिक वाढीच्या अवस्थेमध्ये फवारणीसाठी ग्रेड आपण आणलेली आहे, ज्यामध्ये 11% नत्र, 36% स्फुरद, 24% पालाश आणि सोबत सर्व प्रकारचे सूक्ष्म अन्नद्रव्य आणि फर्टिवांट हे तंत्रज्ञान दिलेलं आहे. त्यानंतर बूस्टर नावाची ग्रेड, ज्याच्यामध्ये 8% नत्र, 16% स्फुरद, 39% पोटॅश आणि सोबत सर्व प्रकारचे सूक्ष्म अन्नद्रव्य, फर्टिवांट तंत्रज्ञान आणि या ग्रेडचा वापर हा प्रामुख्याने फुलधारणा ते फळधारणा या कालावधीमध्ये केला असता जास्तीत जास्त फुलधारणा आपल्याला त्या ठिकाणी झालेली दिसून येते आणि फुलधारणेचं परावर्तन हे फळधारणेमध्ये करण्यामध्ये या ग्रेडचा आपल्याला प्रामुख्याने त्या ठिकाणी फायदा होतो. यानंतरची जी तिसरी ग्रेड आहे ती म्हणजे 12, 5, 27 अधिक 8 कॅल्शियम ऑक्साईड. यामध्ये 12% नत्र, 5% स्फुरद, 27% पोटॅश आणि 8% कॅल्शियम हा कॅल्शियम ऑक्साईडच्या रूपामध्ये फळधारणा झाल्यापासून ते फळ तयार होईपर्यंतच्या कालावधीमध्ये प्रामुख्याने या खताचा वापर त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे. आणि चौथी जी ग्रेड आहे ती चौथी ग्रेड म्हणजेच 0,49-32, ज्यामध्ये 49% स्फुरद आणि 32% पोटॅश हा आपण उपलब्ध करून दिलेला आहे. ज्या वेळेस वातावरणामध्ये जास्तीची आर्द्रता किंवा रोगट वातावरण तयार होतं आणि जमिनीमधून अन्नद्रव्यांची उपलब्धता योग्य प्रकारे होत नाही, त्यावेळेस 0,49-32 या खताची फवारणी केली असता मुळांचं ऍक्टिव्हेशन आणि त्याचबरोबर रोगप्रतिकारक शक्ती आपल्याला त्या ठिकाणी वाढवता येते. अशा प्रकारच्या या चारही ग्रेडचं आणखीन एक सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे काय, की या ग्रेड्स सर्वच प्रकारच्या कीटकनाशकांसोबत आणि रोगनाशकांसोबत कम्पॅटिबल असल्यामुळं एकत्रितपणे आपल्याला त्याची फवारणी घेता येते आणि या फवारणीच्या माध्यमातून कीटकनाशकांची आणि रोगनाशकांची परिणामकारकता त्या ठिकाणी आपल्याला वाढवता येते आणि सोबत अन्नद्रव्यांची उपलब्धता ही अतिशय सहजपणे आपल्याला त्या ठिकाणी करता येते. अशी ही 4 अनन्यसाधारण फवारणीची खतं म्हणजे स्टार्टर, बूस्टर, फ्रूट आणि पीकवॉन्ट. यानंतर आजचा जो महत्वाचा विषय आहे तो म्हणजे टोमॅटो या पिकामध्ये अन्नद्रव्यांचं व्यवस्थापन. आणि अन्नद्रव्यांचं व्यवस्थापन करत असताना या आपल्याला सर्वांना माहिती आहे की वनस्पतीच्या वाढीसाठी आवश्यक असणारी जी घटक आहेत, मग त्यामध्ये कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन हा वातावरणातून आपल्याला मिळतो. नत्र, स्फुरद, पालाश ही मुख्य अन्नद्रव्ये जी की 500 मिलीग्रॅम प्रति किलो उत्पादनासाठी आवश्यक असतात. त्याचबरोबर 100 ते 500 मिलीग्रॅम प्रति किलो धान्य उत्पादनासाठी कॅल्शियम, मॅग्नेशियम, गंधक आवश्यक असतो आणि सर्व सूक्ष्म अन्नद्रव्य त्यामध्ये मग फेरस, मॅग्नीज, झिंक, कॉपर, बोरॉन, मॉलिब्डेनम, क्लोरीन अशा प्रकारचे अन्नद्रव्य ही 100 मिलीग्रॅम पेक्षा कमी प्रमाणामध्ये त्या ठिकाणी प्रति किलो धान्य उत्पादनासाठी लागत असतात. आता जर आपण टोमॅटो या पिकाकडे बघितलं आणि त्यामध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे की टोमॅटो हे पीक प्रामुख्यानं भरपूर तोडे देणारं पीक. त्यामध्ये एकाच वेळेस कायिक वाढ ही चालू असते, फुलधारणा ही चालू असते, फळधारणा ही चालू असते
आणि मग या पिकामध्ये अन्नद्रव्य व्यवस्थापन करणं हे थोडंसं जिकिरीचं जातं आणि म्हणून सतत झाड हिरवंगार जर आपल्याला ठेवायचं असेल आणि झाडाची वाढ जर योग्य प्रकारे वाढवायची असेल, तर त्यामध्ये नत्र हा जास्तीचाही झाला नाही पाहिजे आणि पोटॅशपेक्षा नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे, की नत्राची उपलब्धता ही जास्तीची न होता कामा नये. आणि नत्र आणि पोटॅश जर योग्य प्रमाणामध्ये उपलब्ध झाला, तर आपल्याला अतिशय संतुलित अशी वाढ आपल्याला टोमॅटोची घेता येते आणि म्हणून नत्र हा प्रामुख्यानं पानांना हिरवा रंग देणे, त्याचबरोबर पाने, फांद्या यांची कायिक वाढ जी आहे, ती कायिक वाढ योग्य प्रकारे करणे आणि सर्वात महत्त्वाची जी बाब आहे, ती म्हणजे काय, की पोटॅश आणि स्फुरदाची उपलब्धता योग्य प्रकारे करून देण्यामध्ये नत्र त्या ठिकाणी महत्त्वाचं ठरतं आणि नत्र जर योग्य प्रमाणामध्ये त्या ठिकाणी नाही मिळालं, तर त्याचा परिणाम हा पोटॅश आणि स्फुरदाच्या उपलब्धतेवरती पण होतो. म्हणून नत्राचं गुणोत्तर पोटॅशियमच्या तुलनेमध्ये आपल्याला योग्य प्रकारे त्या ठिकाणी ठेवणं आवश्यक आहे. भारतातील असतील किंवा महाराष्ट्रातील जमिनींमध्ये प्रामुख्यानं स्फुरदाची उपलब्धता हा अत्यंत अडचणीचा विषय ठरलेला आहे आणि स्फुरदाची उपलब्धता करून देण्यासाठी प्रामुख्यानं आपल्याला मुळांची जडणघडण जी आहे, ती मुळांची जडणघडण योग्य प्रकारे वाढवणं आवश्यक असतं. आपण नेहमी म्हणतो, की झाड वर पाहायचं की खाली? तर मी आपल्याला सांगेन, की झाड हे खाली बघितलं पाहिजे आणि त्याची मुळांची कार्यकक्षा किंवा मुळांचा व्याप किंवा पांढऱ्या मुळांची संख्या ही जेवढी जास्त, तेवढं आपलं उत्पादन हे त्या ठिकाणी जास्त येतं आणि झाडाची वाढ ही अतिशय चांगल्या प्रकारे झाल्याची दिसून येते आणि स्फुरद हा प्रामुख्यानं सुरुवातीला जेव्हा आपल्याला रोप लागवड केल्याच्या बरोबर रोपाचं जमिनीमध्ये स्थिरीकरण करण्यासाठी स्फुरद आवश्यक असतो आणि त्यानंतर फुलधारणा झाल्यापासून ते शेवटपर्यंत स्फुरदाची गरज ही प्रत्येक प्रक्रियेमध्ये त्या ठिकाणी पेशीची जडणघडण असेल किंवा चयापचय प्रक्रिया असेल किंवा श्वासोच्छवास ही प्रक्रिया यामध्ये प्रामुख्यानं स्फुरदाची आवश्यकता असते आणि आपल्या चुनखडीयुक्त जमिनींमध्ये स्फुरदाची उपलब्धता हा विषय तसा बघितला तर अडचणीचा विषय आहे आणि म्हणून ICLनी जेवढ्या काही ग्रेड स्फुरदयुक्त ग्रेड काढल्या त्यामध्ये ही बाब लक्षात ठेवून म्हणजे कॅल्शियमला कम्पॅटिबल असणाऱ्या ग्रेड असल्यामुळं स्फुरदाची उपलब्धता ही त्या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे होते. म्हणून स्फुरदाकडं जास्तीत जास्त काळजीपूर्वक इथून पुढच्या काळामध्ये आपल्याला टोमॅटोचं उत्पादन घेत असताना लक्षात ठेवणं आवश्यक आहे. पोटॅश म्हणलं की आपल्या सर्व शेतकऱ्यांना माहिती आहे की फुलधारणेच्या नंतर किंवा फळधारणा झाली की पोटॅशचा वापर हा मोठ्या प्रमाणावरती आपण वाढवतो आणि नेमकी आपली या ठिकाणी गफलत होते. नत्र आणि पोटॅश याचं गुणोत्तर जर का बिघडलं, तर त्या ठिकाणी कॅल्शियम आणि मॅग्नेशियमची उपलब्धता सुद्धा व्यवस्थित होत नाही आणि कॅल्शियम आणि मॅग्नेशियमची उपलब्धता त्या ठिकाणी नाही झाली, की सोबत बोरॉनची उपलब्धता त्या ठिकाणी होत नाही आणि मग आपल्याला त्या ठिकाणी अतिशय कमी फुलं किंवा फुलगळ किंवा कमी फळधारणा अशा प्रकारच्या समस्यांना सामोरं जावं लागतं आणि म्हणून टोमॅटोच्या शरीरामध्ये जे पाण्याचं वहन आहे किंवा जे पाण्याचं नियमन आहे, ते जर आपण योग्य प्रकारे केलं, तर आपल्याला टोमॅटोचं पीक हे त्या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे वाढताना दिसून येईल आणि यासाठी नत्र, पोटॅश हा रेशो आपण नेहमी लक्षात ठेवला पाहिजे. जसं टोमॅटो या पिकामध्ये प्रामुख्यानं फळांचा आकार वाढवणं असेल किंवा चव वाढवणं असेल किंवा साठवण क्षमता वाढवणं असेल किंवा साखर आणि ॲसिडचा रेशो योग्य प्रकारे ठेवणं असेल किंवा टोमॅटोची रोगप्रतिकारक शक्ती योग्य प्रकारे जोपासायची असेल, तर पोटॅश हे अत्यंत महत्त्वाचं अन्नद्रव्य आहे टोमॅटोच्या दृष्टीनं. आजपर्यंत दुर्लक्षित असलेलं जे अन्नद्रव्य आहे ते म्हणजे कॅल्शियम आणि टोमॅटो या पिकामध्ये कॅल्शियमचं महत्त्व हे अनन्यसाधारण आहे. कारण टोमॅटो या पिकामध्ये आपण पाहतो, की शेवटी टोमॅटोच्या फळांवरती डाग आपल्याला दिसून येतात. त्याचबरोबर फुलधारणा ही कमी होते. त्याचबरोबर फळधारणा ही कमी होते आणि मग कॅल्शियमची उपलब्धता हा विषय आपल्याला त्या ठिकाणी महत्त्वाचा असल्याचं दिसून येतं. कॅल्शियम हा प्रामुख्यानं जे टोमॅटोची मुळं आहेत, त्या मुळांच्या टोकांची वाढ करण्यामध्ये अत्यंत महत्त्वाचा असतो. त्याचबरोबर ज्या टोमॅटोच्या फांद्या आहेत, त्या फांद्या मजबूत करण्यामध्ये आपल्याला कॅल्शियमचं महत्त्व असतं. त्याचबरोबर जी फळं आहेत, ती फळं चांगल्या गुणवत्तेची त्याच्यावरती कसल्याही प्रकारचा डाग न येता त्यामध्ये आपल्याला
महत्त्वाचा घटक जर कुठला असेल तर तो आहे कॅल्शियम. त्याचबरोबर जे कंपार्टमेंट्स असतात, ज्यामध्ये एक टोमॅटो चिरल्यानंतर जे आपल्याला 4 भाग दिसतात, ते कंपार्टमेंट्स योग्य प्रकारे पडण्याच्या दृष्टीनं सुद्धा त्या ठिकाणी कॅल्शियम हा अत्यंत महत्त्वाचा घटक असतो आणि या कॅल्शियमची उपलब्धता जर योग्य प्रकारे झाली, तरच त्या ठिकाणी बोरॉनची उपलब्धता सुद्धा योग्य प्रकारे होते आणि मग जी महत्त्वाची बाब असते फुलधारणा आणि फळधारणा यामध्ये महत्त्वाचा घटक म्हणजेच कॅल्शियम आणि बोरॉन त्यामध्ये महत्त्वाचा असल्याचं आपल्याला दिसून येतं. मॅग्नेशियम आपल्या सर्वांना माहिती आहे, की टोमॅटो हे पीक सतत कायिक वाढ, फुलधारणा, फळधारणा हे एकत्रित होत असताना अन्नद्रव्यांची उचल किंवा अन्नद्रव्यांच्या उचलीचा वेग जो आहे, तो वेग हा आपल्या प्रकाश संश्लेषणाच्या प्रक्रियेच्या वरती अवलंबून असतो आणि हा प्रकाश संश्लेषणाच्या प्रक्रियेचा वेग जर आपल्याला योग्य प्रकारे ठेवावयाचा असेल, तर जी काही टोमॅटोच्या झाडामध्ये पानं असतील, त्या पानाकडे आपण बारकाईनं पाहणं आवश्यक आहे. पानांची रुंदी ही चांगली असली पाहिजे, पानांची लांबी ही चांगली असली पाहिजे. त्याचबरोबर पानांचा हिरवेगारपणा त्या ठिकाणी अतिशय चांगला असला पाहिजे आणि जेवढा जास्त सरफेस एरिया आपल्याला त्या ठिकाणी पानांचा मिळेल, तेवढा जास्त प्रकाश संश्लेषणाचा वेग आपल्याला त्या ठिकाणी मिळेल आणि मग ह्या प्रकाश संश्लेषणाच्या वेगामुळं इतर अन्नद्रव्यांची उपलब्धता यावरती सुद्धा त्याचा परिणाम होऊन आणि प्रामुख्यानं स्फुरद वहनामध्ये मॅग्नेशियम हा महत्त्वाचा असल्यामुळं त्या स्फुरदाची उपलब्धता आणि इतर अन्नद्रव्यांची उपलब्धता ही त्या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे होण्यासाठी मॅग्नेशियम हा इकॉनॉमी ऑफ प्लांट्स असं म्हणलं आहे किंवा पॉवर हाऊस ऑफ प्लांट असं म्हणलेलं आहे आणि त्यामुळे इतर अन्नद्रव्यांच्या उपलब्धतेवरती मॅग्नेशियम हा खूप मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी परिणाम करत असतो. म्हणून या घटकाकडे म्हणजे मी तर असं म्हणेन की नत्रापेक्षा जास्त बारकाईनं मॅग्नेशियम या घटकाकडे शेतकऱ्यांनी पाहणं आवश्यक आहे. यानंतर गंधक आपल्या गंधकाबद्दल फारसं मी या ठिकाणी सांगणार नाही, कारण गंधक हे अन्नद्रव्य आपल्या सर्वांना परिचयाचं आहे. कारण गंधक हे प्रकाश संश्लेषणामध्ये मदत करतं, त्याचबरोबर गंधक हे मुळांच्या वाढीमध्ये मदत करतं. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाची जी बाब आहे, की रोगप्रतिकारक शक्ती किंवा बुरशीजन्य रोग जे आहेत, यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यामध्ये गंधकाचा रोल हा त्यामध्ये अत्यंत महत्त्वाचा असतो. त्याचबरोबर जे गुणवत्तेचे पॅरामीटर्स आहेत, ती गुणवत्तेच्या पॅरामीटर्स वरती परिणाम करणारा घटक म्हणजे गंधक असं आपल्याला म्हणता येईल. सूक्ष्म अन्नद्रव्यांमध्ये प्रामुख्यानं एका अन्नद्रव्याचा उल्लेख मी या ठिकाणी जास्त जाणीवपूर्वक करेन, तो म्हणजे काय, की झिंक. झिंक हा आपल्या महाराष्ट्रातल्या जमिनीमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणावरती याची कमतरता जाणून येत आहे आणि झिंक हा प्रामुख्यानं ज्या ठिकाणी मल्टीपिकिंग क्रॉप्स आहेत, त्यामध्ये आपल्याला मोठ्या परिणामावरती याची कमतरता जाणवते आणि प्रामुख्यानं जी काही संजीवकं आणि संप्रेरकं त्या टोमॅटोच्या झाडामध्ये निर्माण करणं आवश्यक असतं निसर्गतः, ती निर्माण नाही झाली, की आपल्याला टोमॅटो या पिकाची वाढ योग्य प्रकारे संतुलित वाढ ज्याला आपल्याला म्हणता येईल किंवा उत्पादनक्षम वाढ ही आपल्याला त्या ठिकाणी मिळत नाही आणि जो शेंडा सतत पुढे चालला पाहिजे, शेंडा वाढ ही होत राहिली पाहिजे, या दृष्टिकोनातून झिंक हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे आणि सोबत फेरस आणि मॅंगनीज हे सुद्धा महत्त्वाचे आहेत. फेरसाची कमतरता ही प्रामुख्यानं आपल्याला ज्या ठिकाणी पांढरीची रानं आहेत, अशा ठिकाणी फेरसाची कमतरता मोठ्या प्रमाणावरती जाणवते. अशा जमिनींमध्ये फेरस सल्फेटचा वापर आपण सुरुवातीच्याच काळामध्ये करणं आवश्यक असतं आणि फेरसाच्या उपलब्धतेवरती मॅंगनीजची उपलब्धता ही त्या ठिकाणी अवलंबून असते. म्हणून मॅंगनीज हा सुद्धा अन्नद्रव्य त्या ठिकाणी महत्त्वाचा. कॉपर आणि मॉलिब्डेनम याबद्दल मी फारसं काही सांगणार नाही, पण कॉपर आणि मॉलिब्डेनम हे दोन्ही अन्नद्रव्य टोमॅटो पिकामध्ये उत्पादन वाढीच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. बोरॉनच्या दृष्टीने मात्र या ठिकाणी सांगेन, की बोरॉन हा घटक जर टोमॅटो पिकामध्ये कमी प्रमाणामध्ये उपलब्ध झाला, तर त्यामध्ये फुलधारणा, फळधारणा यावरती महत्त्वाचा परिणाम होऊन ज्याला आपल्याला म्हणता येईल, की फुलधारणेपासून ते फळधारणेपर्यंत म्हणजे प्रत्येक फुलाचं कन्व्हर्जन फळामध्ये करण्यामध्ये बोरॉनचा अत्यंत महत्त्वाचा रोल त्यामध्ये असतो आणि त्यामुळं बोरॉनची उपलब्धता ही कॅल्शियमच्या उपलब्धतेवरती अवलंबून असल्यामुळं कॅल्शियमची उपलब्धता योग्य प्रकारे झाली, तर बोरॉनची उपलब्धता त्या ठिकाणी योग्य प्रकारे होणार आहे. म्हणून आपल्याला एकंदरीत पेशी विभाजन, त्याचबरोबर संजीवक आणि संप्रेरकाचं वहन करण्यामध्ये बोरॉन
हा महत्वाचा घटक असल्यामुळे बोरॉनकडे आपल्याला फ्लॉवरिंगच्या कालावधीमध्ये जर का बोरॉनची कमतरता झाली तर आपल्याला त्याच्या प्रत्येक फुलाचं कन्व्हर्जन हे फळामध्ये झालेलं आपल्याला दिसून येणार नाही. या ठिकाणी मी एक चार्ट आपल्या सर्वांना दाखवत आहे आणि चार्टमध्ये मी दाखवण्याचा हा प्रयत्न करत आहे की सर्वसाधारणपणे 10व्या आठवड्यापासून ते 15व्या आठवड्यापर्यंत अन्नद्रव्यांची गरज ही अत्यंत मोठ्या प्रमाणावरती टोमॅटो पिकामध्ये असते आणि त्यामध्ये नत्र, स्फुरद, पालाश, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम या पाचही अन्नद्रव्यांची गरज या कालावधीमध्ये अत्यंत आवश्यक असते आणि जर का या कालावधीमध्ये या अन्नद्रव्यांची उपलब्धता योग्य प्रकारे जर नाही झाली तर त्या ठिकाणी आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावरती उत्पादनावरती त्याचा परिणाम आपल्याला झालेला दिसून येतो. त्यामुळं या कालावधीमध्ये अन्नद्रव्यांचं व्यवस्थापन ड्रिपद्वारे करत असताना प्रामुख्यानं सर्वच अन्नद्रव्यांचं व्यवस्थापन योग्य प्रकारे योग्य रेशोमध्ये त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे. जर का आपण प्रति हेक्टरी, प्रति दिवस, प्रति किलो टोमॅटोचं उत्पादन घेण्यासाठी जर विचार केला तर त्यामध्ये सुद्धा मी या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे ते म्हणजे काय की साधारणतः 95 दिवसापासून ते सर्वसाधारणपणे 130 दिवसापर्यंत आपल्याला अन्नद्रव्यांची गरज ही मोठ्या प्रमाणावरती टोमॅटो या पिकामध्ये आहे आणि नेमकं या ठिकाणी आपली गफलत होती. सुरुवातीला आपण भरपूर अन्नद्रव्यांचा वापर करतो आणि ज्यावेळेस म्हणजे पहिलं फुलधारणा झाल्यापासून किंवा पहिलं फळधारणा झाल्यापासून ते पुढे सर्व तोडण्या होईपर्यंतच्या कालावधीमध्ये अन्नद्रव्यांचं व्यवस्थापन जर योग्य प्रकारे आपण नाही केलं तर आपल्याला त्या ठिकाणी अतिशय मोठ्या प्रमाणावरती उत्पादनामध्ये घट झाल्याचं दिसून येतं. टोमॅटो पिकामध्ये जर सांगायचं झालं तर प्रामुख्याने कायिक वाढीच्या अवस्थेमध्ये नत्र हा सर्वात महत्वाचा घटक आहे. सोबत इतर अन्नद्रव्यांची गरज निश्चितपणे त्या ठिकाणी आवश्यक आहे. पण जडणघडणीच्या दृष्टीने जर आपण विचार केला तर नत्र आणि स्फुरद आवश्यक आहे आणि दुय्यम मूलद्रव्ये त्या ठिकाणी आवश्यक आहेत. पालाश आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांची गरज या ठिकाणी थोडीशी कमी असते. उत्पादन अवस्था ज्याला रिप्रोडक्टिव्ह स्टेज म्हणू आपण त्या स्टेजमध्ये प्रामुख्याने स्फुरदाची गरज ही नत्र आणि पालाशपेक्षा जास्त आवश्यक असणारा हा घटक म्हणजे स्फुरद आणि पक्वतापूर्व कालावधीमध्ये नत्र आणि पालाशचा रेशो त्यामध्ये अत्यंत महत्वाचा असतो आणि सोबत दुय्यम मूलद्रव्ये आणि सूक्ष्म मूलद्रव्ये सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी योग्य प्रकारे देणं आवश्यक असतं. पक्वता कालावधीमध्ये परत पालाश आणि अत्यंत थोड्या प्रमाणामध्ये नत्र, स्फुरद आणि दुय्यम मूलद्रव्यांची गरज ही प्रामुख्यानं टोमॅटोमध्ये असते. आता जेवढी काही खतं मी आपल्याला सांगितली त्या खतांचा वापर कधी, कुठे आणि किती प्रमाणामध्ये करावयाचा आणि टोमॅटोचं उत्पादन जर आपल्याला योग्य प्रकारे घ्यायचं असेल तर मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे कॅल्शियम, मॅग्नेशियम, गंधक आणि पोटॅश हे चारही अन्नद्रव्य यामध्ये 3 महत्वाची जी अन्नद्रव्ये आहेत ते म्हणजे कॅल्शियम, गंधक आणि पोटॅश जे की एकंदरीत जे उत्पादनक्षम वाढ आहे किंवा जे उत्पादन आहे ते अतिशय गुणवत्तापूर्ण उत्पादन घेण्यासाठी आवश्यक असणारे घटकांपैकी पोटॅश, गंधक आणि कॅल्शियम ही 3 महत्वाचे घटक आणि टोमॅटो हे पीक जास्तीत जास्त तोडे देणारं पीक असल्यामुळं त्यामध्ये पानांची वाढ ही सुद्धा अत्यंत महत्वाची गरज असते आणि पानांची वाढ नुसती लांबी रुंदीच नाही तर त्यांचा हिरवेगारपणा हाही महत्वाचा असतो आणि तो जर आपल्याला योग्य प्रकारे ठेवायचा झाला तर मॅग्नेशियम महत्वाचा असतो. असं 4 अन्नद्रव्ययुक्त खत जे पॉलिसल्फेट मी आपल्याला सांगितलं सुरुवातीला लागवडीच्या वेळेस प्रति एकरी 100 किलो या प्रमाणामध्ये जर आपण हे खत दिलं तर त्या ठिकाणी कॅल्शियम, मॅग्नेशियम, गंधक आणि पोटॅश हे चारही घटक सेंद्रिय स्वरूपामध्ये त्या ठिकाणी उपलब्ध होतील आणि आपल्याला गुणवत्ता ज्याला आपल्याला म्हणता येईल टोमॅटोची ती गुणवत्ता अतिशय चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी मिळवता येईल. यानंतर विद्राव्य खत व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून जो सर्वात महत्वाचा विषय आपण सर्व शेतकरी बांधवांनी लक्षात घेणं आवश्यक आहे तो म्हणजे पहिल्या महिन्यापासून ते सर्वसाधारणपणे 6व्या महिन्यापर्यंतचा जो नत्र, स्फुरद, पालाश याचा रेशो मी या ठिकाणी दाखवून देण्याचा प्रयत्न करत आहे. नत्र हा प्रामुख्यानं जर सर्वच कालावधीमध्ये म्हणजे सुरुवातीच्या 5 महिन्याच्या कालावधीमध्ये नत्र इस टू स्फुरद इस टू पोटॅश हा जर रेशो आपण बघितला
तर 1.67:1:2 या प्रमाणामध्ये आपल्याला नत्र, स्फुरद, पालाश हा त्या ठिकाणी देणं आवश्यक असतं. आणि आपली जी गफलत होती ती म्हणजे काय, की नत्राचा रेशो हा आपण पोटॅशपेक्षा जास्तीचा ठेवण्याचा प्रयत्न करतो आणि त्यामध्ये बऱ्याच गोष्टीला आपल्याला सामोरं जावं लागतं. जसं की मग रोगांचा प्रादुर्भाव असेल, किडींचा प्रादुर्भाव असेल किंवा एकंदरीत गुणवत्तापूर्ण उत्पादन आपल्याला त्या ठिकाणी मिळत नाही किंवा फुलांचं सेटिंग होत नाही किंवा फळांचं सेटिंग त्या ठिकाणी होत नाही. म्हणून या रेशोमध्येच आपल्याला टोमॅटो या पिकाला उत्पादन घेत असताना या रेशोकडे आपल्याला सुरुवातीची 5 महिने जे आहेत त्या 5 महिन्यामध्ये आपण काळजी घेणं आवश्यक आहे. नंतरच्या कालावधीमध्ये नत्राचा रेशो हा परत कमी होत जाऊन नत्र, स्फुरद, पालाश हा रेशो हा प्रामुख्यानं 0.86:1:2 या प्रमाणामध्ये आपल्याला त्या ठिकाणी देणं आवश्यक असतं. आणि एकंदरीत संपूर्ण पीक वाढीच्या कालावधीमध्ये जर आपण बघितलं तर नत्र 1.55 स्फुरद 1:2 पोटॅश या प्रमाणामध्ये नत्र, स्फुरद, पालाश याची उपलब्धता आपण त्या ठिकाणी करून देणं आवश्यक आहे. या चार्टवरनं फक्त एवढंच सांगेन की नेहमी लक्षात ठेवा की नत्र हा पोटॅशपेक्षा कमी प्रमाणामध्ये टोमॅटो उत्पादन करत असताना गेला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून हा टेबल मी आपल्यासमोर मांडलेला आहे. आता या रेशोमध्ये अन्नद्रव्यांची उपलब्धता आपल्याला जर करावयाची झाली, टोमॅटो लागवड करत असताना मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे इतर खतांसोबत म्हणजे 10-26-26 असेल किंवा 12-32-16 असेल किंवा MOP असेल, या खतांसोबत आपल्याला पॉलिसल्फेट सुरुवातीला लागवडीच्या वेळी 100 किलो प्रति एकरी या प्रमाणे आपल्याला द्यायचे. नंतर लागवडीच्या नंतर 10व्या आणि 15व्या दिवशी मी या ठिकाणी 5:45:5+8 झिंक या नाविन्यपूर्ण ग्रेडचा वापर या ठिकाणी करावा असं सांगेन 2 डोस. कारण यामध्ये असणारा 8% झिंक हा प्रामुख्याने आपल्याला शेंडा वाढ करण्यामध्ये मदत करतो आणि सुरुवातीचा शेंडा वाढ आणि सुरुवातीची वाढ जर योग्य प्रकारे झाली तर आपल्याला एकंदरीत कायिक वाढ ही चांगल्या प्रकारे होते आणि मुळांची वाढ ज्याला आपल्याला म्हणता येईल किंवा रोप स्थिरीकरणाच्या दृष्टिकोनातून 45% स्फुरद आणि अतिशय कमी प्रमाणामध्ये म्हणजेच 5-5% नत्र आणि पोटॅश त्या ठिकाणी जाईल आणि मुळांची वाढ आणि वर शेंडा वाढ ही आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारे मिळेल. म्हणून 10व्या आणि 15व्या दिवशी 5:45:5+8 झिंक याचा डोस आपण 3 किलो प्रति एकर याप्रमाणे द्यावा. त्यानंतर 20व्या दिवशी परत आपल्याला मुळांची मजबूती आणि जी काही पानं आहेत ती पानं हिरवीगार ठेवण्याच्या दृष्टिकोनातून मॅक्फॉसचा वापर 3 किलोचा एक डोस जर आपण दिला त्या ठिकाणी तर स्फुरद, पोटॅश आणि मॅग्नेशियम याची उपलब्धता ही त्या ठिकाणी अतिशय चांगला होईल. आणि जर नाविन्यपूर्ण ग्रेड्स नसतील तर या ठिकाणी मी 1261 या खताचा वापर करावयास आपल्याला सांगेन. आणि युरियाचा वापर अतिशय कमी प्रमाणामध्ये म्हणजेच 25व्या, 30व्या आणि साधारणतः या कालावधीमध्ये 2 डोस 3 किलोचे आपल्याला त्या ठिकाणी द्यावयाचे आहेत, जेणेकरून आपल्याला सुरुवातीची कायिक वाढ ही चांगली मिळेल आणि सोबत या 1 ते 30 दिवस या कालावधीमध्ये 11-36-24 स्टार्टर या ग्रेडच्या आपल्याला 5 ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे 2 फवारण्या करावयाच्या आहेत, जेणेकरून आपल्याला शेंडावाढ, पानांची रुंदी आणि हिरवेगारपणा त्या ठिकाणी वाढेल आणि मुळांची वाढ ही सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे झाल्याचं दिसून येईल. म्हणून या 3 ग्रेडचा वापर त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे. यानंतर फुलधारणा ते फळधारणा या कालावधीमध्ये जसं मी आपल्याला सांगितलं की 5:45:5+8% झिंक हा प्रामुख्यानं फुलधारणेवरती परिणाम करणारा घटक असल्यामुळे याचा वापर आपल्याला त्या ठिकाणी करायचा आणि स्फुरदाची उपलब्धता या फेजमध्ये अत्यंत महत्वाची असते. म्हणून 5:45:5+8 झिंक सोबत मॅक्फॉस किंवा पीक ऍसिड या ग्रेडचा वापर प्रत्येकी 2 डोस प्रति एकरी 5 किलो या प्रमाणामध्ये घेऊन जर आपण केला तर शेंडा वाढ, जलद मुळांची वाढ आणि अन्नद्रव्य उचलण्याची जी क्षमता आहे ती क्षमता आपल्याला त्या ठिकाणी टोमॅटोची वाढलेली दिसून येईल. आणि सोबत फुलधारणा जास्तीची करून घेण्याच्या दृष्टिकोनातून बूस्टर 8-16-39 5 ग्रॅम 2 फवारण्या या कालावधीमध्ये आपण घेतल्या पाहिजे, जेणेकरून फुलांची संख्या वाढेल, फुलगळती थांबेल आणि फळधारणा ही पुढे अतिशय चांगल्या प्रकारे होण्याला आपल्याला मदत होईल. यानंतर फळधारणा ते पहिली तोडणी या कालावधीमध्ये प्रामुख्यानं
कॅल्शियमची आवश्यकता आणि या कालावधीमध्ये मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे सर्वच अन्नद्रव्यांची गरज ही मोठ्या प्रमाणावरती असते. म्हणून ड्रिपमधून मॅक्फॉस किंवा पीक ॲसिड म्हणजे ज्याच्यामधनं स्फुरद आणि पोटॅश मिळेल आणि त्याचबरोबर 12-6-22 अधिक 12 कॅल्शियम ऑक्साईड याच्यामध्ये नत्र, स्फुरद, पालाश आणि कॅल्शियम आणि सोबत सर्व सूक्ष्म अन्नद्रव्ये मिळतील आणि 8-0-47 अधिक 7% गंधक या ग्रेडमधनं नत्र, पालाश आणि गंधक अशा या सर्वच अन्नद्रव्याची उपलब्धता ही या कालावधीमध्ये या 3 ग्रेडच्या माध्यमातून जर आपण केली आणि या कालावधीमध्ये अन्नद्रव्यांची गरज ही अतिशय मोठ्या प्रमाणावरती टोमॅटो या पिकामध्ये असल्यामुळं या सर्व डोसचा वापर म्हणजे प्रत्येकी 5 किलोचे 2 डोस या तिन्ही ग्रेडच्या जर आपण या कालावधीमध्ये दिले तर आपल्याला चांगल्या प्रकारची जी रिप्रोडक्टिव्ह ग्रोथ ज्याला आपल्याला म्हणता येईल किंवा फळधारणा ती पहिली तोडणी या कालावधीमध्ये पहिला फ्लश जो आहे तो अतिशय चांगल्या प्रकारे मिळेल आणि फवारणीसाठी फ्रूट वॉन्ट 12-5-27 अधिक 8% कॅल्शियम त्याचबरोबर बोरॉन 20% आणि बूस्टर 8-16-39 प्रत्येकी एक फवारणी या कालावधीमध्ये जर आपण केली तर फुलधारणा, फळांची सेटिंग आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला पोटॅशची उपलब्धता हा त्या ठिकाणी महत्वाचा विषय ठरू शकतो आणि अशा पद्धतीनं ड्रिपच्या माध्यमातून आणि फवारणीच्या माध्यमातून या कालावधीमधलं अन्नद्रव्य व्यवस्थापन हे अत्यंत महत्वाचं आहे आणि हे व्यवस्थापन जर का आपण योग्य प्रकारे केलं तरच मग आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी तोडे मिळू शकतील आणि जास्तीचे तोडे पण मिळू शकण्याच्या दृष्टिकोनातून या कालावधीमधलं अन्नद्रव्य व्यवस्थापन योग्य प्रकारे करणं आवश्यक आहे. शेवटचा 86 ते 150 दिवस या कालावधीमध्ये प्रामुख्यानं आपला शेंडाबाळ हा थांबलेला असतो. या कालावधीमध्ये फक्त आणि फक्त उत्पादनाकडे लक्ष दिलं पाहिजे. पानं हिरवीगार राहण्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि मग या कालावधीमध्ये अन्नद्रव्यांची उचल कारण इथून पुढे जास्तीत जास्त उत्पादकता त्या ठिकाणी होत असते आणि उत्पादनं घेत असताना, फळं घेत असताना स्फुरदाची उपलब्धता, त्याचबरोबर पोटॅशची उपलब्धता आणि 12-6-22 कारण आपल्याला पूर्ण टोमॅटोचं झाड हे हिरवं ठेवण्याच्या दृष्टिकोनातून नत्र हा त्या ठिकाणी आवश्यक असतो आणि तो नत्र आपण या 12-6-22च्या माध्यमातून त्या ठिकाणी देणं आवश्यक आहे आणि तोडा करण्यापूर्वी आधी 8-0-47चा वापर त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे. अशा या 3 ग्रेडच्या माध्यमातून प्रामुख्याने प्रत्येकी 5 किलोचे 2 डोस आणि प्रत्येक तोडा करण्यापूर्वी 8-0-47 अधिक 7 गंधक असा एक डोस जर आपण दिला तर आपल्याला चांगलं क्वालिटी उत्पादन त्या ठिकाणी मिळेल आणि सोबत फवारणीच्या माध्यमातून 12-5-27 अधिक 8 कॅल्शियम ज्याला आपण फ्रूट म्हणतो त्याचबरोबर बूस्टर 8-16-39 आणि पीक वॉन्ट यांच्या प्रत्येकी 1 ते 2 फवारण्या त्या ठिकाणी जर आपण केल्या तर अतिशय चांगलं उत्पादन हे आपल्याला त्या ठिकाणी मिळू शकतं. असं हे टोमॅटो या पिकामधलं अन्नद्रव्य व्यवस्थापन आम्ही लिफलेटच्या माध्यमातून एक मार्गदर्शक म्हणून सर्वच शेतकऱ्यांना लागू पडेल असं नाही पण त्या प्राप्त परिस्थितीनुसार त्यामध्ये थोडेफार बदल करून किंवा आपल्या मातीचं परीक्षण केल्यानुसार माती परीक्षणानुसार त्यामध्ये थोडेफार बदल करून आपल्याला या चार्टचा त्या ठिकाणी वापर करता येईल आणि या चार्टच्या माध्यमातून आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारे अन्नद्रव्य व्यवस्थापन होईल असं एक मार्गदर्शक चार्ट आम्ही आपल्यासाठी उपलब्ध करून दिलेला आहे. मला वाटतं एवढं या ठिकाणी सांगणं पुरेसं आहे. जर का आपले काही प्रश्न असतील तर ते प्रश्न आता आपण या ठिकाणी विचारू शकता. आपल्या सर्व शेतकरी बांधवांचे आजच्या या फेसबुक लाईव्हमध्ये आपण जुडलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे ICL तर्फे त्याचबरोबर कृषक आणि कृषी विज्ञान केंद्र बारामती तर्फे मी या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. असंच आपण जुडून राहू शकता आणि जे काही आपले शेतीमधले प्रश्न आहेत, अडचणी आहेत, या प्रश्नांवरती, अडचणींवरती एकत्रितपणे आपण सर्वजण चांगल्या प्रकारे मात करू शकतो असं मी या ठिकाणी सांगेन आणि आपल्या सर्व शेतकरी बांधवांना परत एकदा ICL तर्फे मी संजय बिरादार आपल्या सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो आणि आपल्या सर्व प्रश्न या ठिकाणी मी घेण्याचा प्रयत्न करत आहे. जे काही प्रश्न आलेले आहेत त्या प्रश्नामध्ये तुषार कांबळे यांनी सांगितलंय की हा व्हिडिओ युट्यूबवर टाका. निश्चितपणे युट्यूबवर हा व्हिडिओ टाकला जाईल कृषकच्या माध्यमातून त्याचबरोबर ICLच्या माध्यमातून.
तेजस बाबळे यांनी सांगितलंय, की कांदा पिकांचं पण सांगा सर एखाद्या लेक्चरमध्ये. निश्चितपणे आपली ही जी सजेशन आहे, सूचना जी आहे, ती कृषक त्याचबरोबर ICL यांनी मनावर घेतलेली आहे आणि नंतरचा वेबिनार जो असेल, तो आम्ही कांद्या पिकावरती घेऊ आणि आपल्यापर्यंत कांद्याचं अन्नद्रव्य व्यवस्थापन या विषयावरती आपल्याला निश्चितपणे एकत्रितपणे काम करता येईल. अभिजित रमेश यादव यांनी एक प्रश्न विचारलाय, फुलगळ होऊ नये म्हणून काय करावे? तर त्या प्रश्नाचं उत्तर मी आपल्याला सांगितलेलं आहे, की जेव्हा-जेव्हा मोठ्या प्रमाणावरती सर्वात आधी महत्त्वाची बाब काय, की फुलधारणा. फुलधारणा जर योग्य प्रकारे आपल्याला करावयाची असेल, तर त्या ठिकाणी महत्त्वाची जी बाब असते, ती म्हणजे मुख्य अन्नद्रव्यांपैकी स्फुरदाची उपलब्धता ही योग्य प्रकारे त्या ठिकाणी झाली पाहिजे. त्याचबरोबर सोबत कॅल्शियमची उपलब्धता झाली पाहिजे आणि कॅल्शियम सोबत बोरॉनची उपलब्धता ही या कालावधीमध्ये अत्यंत महत्त्वाची असते आणि मग मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे 8, 16, 39 आणि सोबत या ग्रेडमध्ये आपण सर्वच सूक्ष्म अन्नद्रव्ये उपलब्ध करून दिलेली असल्यामुळं या 8, 16, 39 चा वापर या कालावधीमध्ये जर 5 ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणामध्ये आपण केला, तर यामध्ये असणारा 8% नत्र, 16% स्फुरद, 39% पोटॅश सोबत यामध्ये असणारी सर्व सूक्ष्म अन्नद्रव्ये ही प्रामुख्याने जास्तीत जास्त फुलं त्या ठिकाणी निर्मिती करू शकतील आणि सोबत या कालावधीमध्ये 12, 5, 27 अधिक 8 कॅल्शियम ऑक्साईड याचा जर फवारणी आपण घेतली, तर आपल्याला फुलधारणेपासून फळधारणा ही योग्य प्रकारे झालेली दिसून येईल आणि फुलगळ आणि फळगळ ही सुद्धा त्या ठिकाणी होणार नाही. या ठिकाणी संदीप मस्के यांनी सांगितलंय, की खरबूजवर पण एक वेबिनार घ्या. निश्चितपणे आम्ही तशा प्रकारे आपली सूचना या ठिकाणी निश्चितपणे मान्य करतो आणि येणाऱ्या काळामध्ये या खरबूज पिकांवरती पण आपल्याला काही एखादा सेमिनार घेता येईल का? या दृष्टीने निश्चितपणे आम्ही प्रयत्न करू. धन्यवाद. मला वाटते सर्व प्रश्न या ठिकाणी एक प्रश्न ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये टोमॅटोचं उत्पादन मिळेल यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे? तर मी आपल्याला सांगेन, की प्रामुख्यानं ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये जर उत्पादन घ्यायचं झालं, तर आपल्याला जूनमध्ये लागवड करणं आवश्यक आहे आणि जूनमध्ये जर लागवड करायचं झालं, तर आपल्याला ज्या समस्या आहेत किंवा रोपाची उपलब्धता आहे, हा विषय थोडासा अडचणीचा विषय असतो आणि यावेळेस रोपांची उपलब्धता आपल्याकडे मोठ्या प्रमाणावरती होत नाही. त्याचबरोबर जो पाऊस आहे, तो जर पाऊस जास्तीचा झाला, तर प्रामुख्यानं जून-जुलैमध्ये पाऊस जास्तीचा झाला, तर आपल्याला बऱ्याच अंशी त्या ठिकाणी रोपं किंवा जी वाढ आहे किंवा ज्या पद्धतीनं आपल्याला एकंदरीत रोग आणि कीड याचा एकत्रितपणे सामना करणं आहे, तो त्या ठिकाणी थोडासा अडचणीचा ठरतो. म्हणून मे, जून मधल्या लागवडी जर आपण केल्या, तर ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये आपल्याला उत्पादन चांगलं मिळेल. पण त्यासाठी आपल्याला थोडंसं जास्तीचे शर्थीचे प्रयत्न आपल्याला त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे. मेमध्ये लागवड करायचं असेल, तर पाण्याची उपलब्धता बघायला लागेल आणि जूनमध्ये लागवड केली, तर पाऊस जास्तीचा झाला, तर त्याचाही विचार आपल्याला करावा लागेल. ICLची खतं कुठं मिळतील असं एका शेतकऱ्याचा प्रश्न आहे संदीप गावडे साहेबांचा. तर आपण नेमकं कुठून बोलत आहात त्याबद्दल मी माझा नंबर या ठिकाणी देतो आपल्याला. माझा नंबर आहे 88 88 88 25 91. WhatsAppवरती तुम्ही मला हाय करा. आपण जिथं कुठं असाल त्या ठिकाणी खतं कुठे मिळतील, त्याचबरोबर कशा पद्धतीने ते उपलब्ध होतील याबद्दल निश्चितपणे आपल्याला सांगेन गावडे साहेब. त्यामुळं 88 88 88 25 91 या नंबरवरती आपण WhatsApp किंवा फोन करू शकता.